मला एक सांग, आपले जे कॅश मधले 500 रुपये ते आणि युपीआय मधले 500 रुपये ते सेम असतात का? हा, म्हणजे दोघांची व्हॅल्यू 500च आहे, ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे? अजिबात नाही. बिकॉज जेव्हा हे हार्ड कॅश म्हणजे जे 500 रुपये आपल्या पॉकेटमधून निघतात ना, ते जेव्हा निघतात ना, त्याचा दुःख इथे होतो. त्याला म्हणतात पेन ऑफ पेईंग. पण जेव्हा सेम 500 रुपये आपण युपीआयने पेमेंट करतो ना, तेव्हा त्याचं अजिबात असं काही दुःख होत नाही, असं वाटत नाही की अरे 500 रुपये दिले. आणि त्यामुळेच आपले खर्च जे असतात ते फालतू खर्च असतात, कारण छोट्या मोठ्या खर्चांचं असं दुःख होत नाही आपल्याला. कम ऑन यार, इथं फक्त तू ज्ञान देतेस. आता ऑब्व्हियसली 500 रुपये हार्ड कॅश आणि 500 रुपये युपीआय मधले सेमच झाले ना? नाही. ॲज पर इकॉनॉमिकल थिअरीज हे जे पेन ऑफ पेईंग असतं ना, जर ती आपण टेक्निक यूज केली ना, तर त्याच्याने आपला 5 ते 10% खर्च वाचतो किंवा जास्त पण वाचतो. अच्छा, म्हणजे तुला सगळ्या युपीआय स्पेन्स वरती जर 5% कॅशबॅक मिळालं तरीही सेम आहेत? हा, म्हणजे पण हे 5% कॅशबॅक कोण देत आहे? मार्केटमध्ये एक असा लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आलाय ज्याच्यामध्ये युपीआय स्पेन्सवर 5% कॅशबॅक मिळतोय, प्लस 1000 रुपीजचं जॉईनिंग बोनस ॲज अ गिफ्ट. म्हणजे तर सगळे युपीआय स्पेन्स त्यावरूनच होत आहेत. हा कोणता कार्ड आहे आणि कोणी घेतला पाहिजे? हा आहे credit.pay येस बँक एस रुपे क्रेडिट कार्ड. तुम्हाला पण कार्ड हवंय? सो कमेंट करा हाय. तुम्हाला पण डीएम मध्ये कार्डसाठी अप्लाय करण्याची लिंक येऊन जाईल.